नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर मा पतित पावनी जगदायनी आनंदकंदिनी वरदायनी वैराग्यदायिनी मा नर्मदा मैयाच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम। तसेच आमच्या या संत विचार यूट्यूब चॅनलवरती जमलेले सर्व मा नर्मदा मैया कृपांकित असलेले सर्व जे परिक्रमा करतायत, ज्यांची परिक्रमा झालेली आहे, ज्यांना परिक्रमा करण्याची सदिच्छा अंतकरणामध्ये जागृत झालेली आहे, असे असलेले सर्व नर्मदा मैया कृपांकित भक्तगण संत विचार यूट्यूब चॅनलवरील सर्व सदस्य सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी नर्मदे हर। आजचा जो मी व्हिडिओ बनवत आहे अत्यंत गरजेचा आणि अत्यंत महत्त्वाचा आहे। 2026 साल चालू आहे आणि 2026-27 या कालावधीमध्ये माँ नर्मदा मैयाची परिक्रमा ही कधी आहे हे मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण यंदा अधिक मास आला होता, जावयांचा धोंड्याचा महिना आला होता, तर सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न हाच होता की माँ नर्मदा मैयाची परिक्रमा ही नेमकं यंदा आहे कोणत्या महिन्यात हे आम्हाला कळाना। नेमकं माँ नर्मदा मैयाची परिक्रमा ही कोणत्या महिन्यामध्ये सुरू होते अशी नवीन परिक्रमावासियांच्या मनामध्ये शंका आहे। तर मी तुमची ती शंका दूर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे। माँ नर्मदा मैयाची परिक्रमा करण्यासाठी अत्यंत शरीराने मनुष्य सुदृढ लागतो। शरीराने मनुष्य सुदृढ लागतो, पण त्यामध्ये सुद्धा माँ नर्मदा मैयाची कृपा लागते आणि माँ नर्मदा मैयाने आपल्याला बोलावलं पाहिजे, तेव्हा आपण माँ नर्मदा मैयाची परिक्रमा ही पूर्ण करू शकतो। कारण शास्त्र वर्णन करत असतं की परमार्थ करत असताना आपल्याला 3 गोष्टी अत्यंत गरजेच्या असतात। दुर्लभम त्रयमेवैतत्, दुर्लभम त्रयमेवैतत्, देवानुग्रह हेतुकम, मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम, महापुरुष संश्रयः। या 3 गोष्टींचं सामान्यकरण झालं, एकीकरण झालं, तरच मनुष्य हा परमार्थ करू शकतो, तरच मनुष्य हा पारमार्थिक होऊ शकतो। जसं की आपण बघितलं की 3 गोष्टी या अत्यंत गरजेच्या असतात आणि त्या 3 गोष्टी घडल्याशिवाय कुठलाही मनुष्य पारमार्थिक होऊ शकत नाही आणि परमार्थ करू शकत नाही। पहिलं, आपल्याला मानव देह भेटणं हे देवानुग्रह हेतुकम। देवानुग्रह हेतुकम म्हणजे देवाचा अनुग्रह झाल्याशिवाय आपल्याला हा नरदेह भेटत नाही। दुसरी गोष्ट मुमुक्षत्वम म्हणजे मोक्षाची इच्छा ज्याला होत असते तो मुमुक्ष होत असतो, म्हणजे मुक्त होण्याची इच्छा ज्याला होती तोच खरा परमार्थ करू शकतो। आणि मोक्षाची इच्छा त्यालाच होती ज्याच्यावरती देवाची कृपा होती। आणि तशीच माँ नर्मदा मैयाची परिक्रमा ही तुम्हाला मोक्षदायिनी एक मैयाचं नाव आहे। ते मोक्षदायिनी मैयाचं नाव आहे। ते मोक्ष प्राप्ती करण्यासाठी सुद्धा आपल्यावरती माँ नर्मदा मैयाची कृपा ही झालीच पाहिजे, म्हणून म्हणतात देवानुग्रह हेतुकम। आणि दुसरी गोष्ट, परिक्रमा करत असताना आपल्याकडून परिक्रमा ही एकदम व्यवस्थितरित्या घडावी। आपल्याला प्रत्येक गोष्टी करण्यासाठी भगवंताची सहाय्यता लागत असते। तशी माँ नर्मदा मैयाची कृपा झाल्यानंतरच मैया आपल्याला परिक्रमेमध्ये बोलवत असते। जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाय म्हणजे याच्या अर्थ तुम्हाला माँ नर्मदा मैयाने परिक्रमेसाठी बोलवलेला आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत गरजेचा। माँ नर्मदा मैयाची परिक्रमा ही नवीन परिक्रमावासियांसाठी अत्यंत लाभदायक असते, सुवर्णदायक असते आणि पारमार्थिक क्षेत्रामध्ये अनुभव घेण्यासाठी परमार्थ करत असताना अत्यंत विश्वासाची गरज असते आणि विश्वास हा भगवंतावरती ठेवावा लागतो। तशी माँ नर्मदा मैयाची परिक्रमा आहे। तर माँ नर्मदा मैयाची परिक्रमा येत्या 2026-27 या सालामध्ये कधी सुरू होती आपण हे बघणार आहोत। माँ नर्मदा मैयाची परिक्रमा करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची तयारी जी काय असते ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। यंदा
अधिक मासामुळं मा नर्मदा मैयाची परिक्रमा ही नोव्हेंबर महिन्याची 24 तारीख, त्या 24 तारखेला त्रिपुरारी पौर्णिमा आहे. त्रिपुरारी पौर्णिमेनंतर मा नर्मदा मैयाची परिक्रमा ही सुरू होत असते. मी पुनश्च एकदा तुम्हाला उच्चारण करून सांगतो. 2026-27 या सालामध्ये मा नर्मदा मैयाची परिक्रमा नोव्हेंबर महिन्याची 24 तारीख, 24 तारखेला त्रिपुरारी पौर्णिमा आहे. त्या त्रिपुरारी पौर्णिमेनंतर मा नर्मदा मैयाची परिक्रमा सुरू होते. शास्त्राप्रमाणे मग मा नर्मदा मैयाची परिक्रमा ही महाराष्ट्रीयवासी काही कोजागिरीला सुरू करतात. ते अत्यंत चुकीची पद्धत आहे. कोजागिरीला परिक्रमा सुरू करू नका. कोजागिरीला जर तुम्ही परिक्रमा सुरू केली तर त्या ठिकाणची जो साधू समाज राहतो तो महाराष्ट्रीयन वासियांना नाव ठेवतो, नको नको ते बोलतो, नको नको ते तुमच्या कानावर ते शब्द पडले की तुम्हाला परिक्रमाला जाण्यासाठी परत इच्छा होत नाही आणि तुम्ही परत सांगता की पंढरपूर चांगलं आहे, आळंदी चांगली आहे, माऊलींचं चांगलं आहे. यांच्यापेक्षा उत्तम श्रेष्ठ दुसरं स्थान नाही, मी असं म्हणत नाही. पण प्रत्येक क्षेत्राचा, प्रत्येक राज्याचा आपापला काही नियम असतो. आपली आषाढी वारी ही आषाढ महिन्यातच का होते? महत्वाची गोष्ट, माऊली ज्ञानोबा यांचा जन्म ज्या तिथीला आहे त्याच तिथीला का होतो? त्या तिथीच्या व्यतिरिक्त जर साजरा केला तर लोक आपल्याला वेळ म्हणतात. तसंच त्या नर्मदा खंडामध्ये नर्मदा मैयाची परिक्रमा ही त्या वेळेला, ज्या वेळेला सुरू होते त्याच वेळेला आपण ती परिक्रमा सुरू केली पाहिजे. आपण जर त्यांच्या विपरीत वागलं तर आपल्याला त्या साधू समाजामध्ये अपमानास्पद वागणूक भेटत असते. म्हणून महाराष्ट्रीयन वासियांसाठी मी कळकळीचा व्हिडिओ बनवत असतो की बाबांनो, हात जोडतो, विनंती करतो, परिक्रमेची नेम माहिती करून घ्या, मगच परिक्रमेत जा, जेणेकरून तुम्हाला साधू समाजाचे शिव्याई, गाळी, नको नको ते शब्द कानावरती घेण्याची गरज पडणार नाही. पण महाराष्ट्रीयन लोक ऐकत नाहीत. मलाच माझ्या व्हिडिओ खाली नको नको त्या कमेंट करतायत. आता मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये आपण तारीख तर बघितली, पण मग ती परिक्रमेमध्ये जात असताना नवीन परिक्रमावासियांसाठी अत्यंत महत्वाचा प्रश्न, महाराज नेमका अंगावरती वस्त्र परिधान करायचं कोणतं? भगवी वस्त्र घालायची, पॅन्ट शर्ट घालायची की धोतर घालायचं? नेमकं घालायचं काय? तर मा नर्मदा मैयाची परिक्रमा ही करत असताना अंगावरती वस्त्र कोणते असावे? प्रथम आपल्या अंगावरती सफेद वस्त्र असावेत. सफेद वस्त्र असावे. पॅन्ट शर्ट कधीही नसावे. पॅन्ट शर्ट घालू नये. कारण आपण ज्यावेळेस मा नर्मदा मैयाची परिक्रमा करतो, परिक्रमेचा संकल्प घेतो, त्यावेळेस आपल्याला तिथून पुढं ब्रह्मचार्य हे पाळावं लागत असतं. मग ब्रह्मचार्य पाळत असताना ब्रह्मचार्यामध्ये काय नियम असतात ते मी तुम्हाला सांगतो, ऐका. कारण सफेद वस्त्र हे शांततेचं प्रतीक आहे. आपण परिक्रमेमध्ये संयम ठेवावा. ज्या गावात जाऊ, ज्या घरी जाऊ, ज्या ठिकाणी आपल्याला सदाव्रत आसन, सदाव्रत देत असताना कमी जास्त कोणी दिलं तर आपल्या अंगामध्ये त्यांच्याबद्दल क्रोध येऊ नये, राग येऊ नये, शांततेचं प्रतीक आहे. म्हणून सफेद वस्त्र. आपल्याकडे 2 बनियन असावेत, सफेद बंडी असावी व्हाईट कलरची, 2 बनियन, 2 बंडी आणि 2 लुंगी, 2 एवढे कपडे तुम्हाला असावे तुमच्या सोबत. आणि ज्या वेळेस आपण परिक्रमा सुरू करतो, तो परिक्रमा सुरू करत असताना तुमचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये तुमच्याकडे एखादं पातळ स्वेटर असावं, जे उबदारही असावं पण त्याला वजन नसावं. एक स्वेटर असावं, एक व्यासदंड असावा, एक कमंडलू असावं. आपल्या अंगावरती घेण्यासाठी आपल्याला पातळ एखादी शॉल, ती पण उबदार असावी. कारण लक्षात घ्या,
आपल्याला मा नर्मदा मायेची परिक्रमा करायची म्हटल्यानंतर त्या परिक्रमेमध्ये आपल्याला आपलं जीवन आवश्यक सर्व वस्तू आपल्या पाठीवरती वागवायच्या आहेत, म्हणून जास्त वजन नसावं. तर तुमच्या हिशोबाने हलकं वस्त्र असावे. याच्यावरती मी पुन्हा एकदा व्हिडिओ बनवतो, पण मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगत आहे. साधारणपणे परिक्रमेमध्ये बारीक बारीक गोष्टींचा विचार करावा लागतो आपल्याला. ट्रॅकिंग बॅग असावे, योगा मॅट असावे. योगा मॅट जरी नसले तर तुम्हाला कुशनच्या दुकानामध्ये एक फॉर्म भेटतो व्हाईट कलरचा. तो फॉर्म जरी तुमच्या सोबत असला ना, तो फॉर्मच जास्त करून परिक्रमावासी वापरतात, कारण तो फॉर्म इतका छान असतो. खालून पाणी जरी आलं तरी वरती पाणी येत नाही, आणि त्या फॉर्मवरती झोपलं की आपल्याला गार लागतं. गादीचा फील तो तुम्हाला तो फॉर्म देतो. अगदी कमी पैशामध्ये कुशनवाल्याच्या दुकानामध्ये तुम्हाला तो भेटतो. तुम्ही तिथून घेऊ शकता. दुसरी गोष्ट, जेवण करण्यासाठी आता आपण ब्रह्मचर्य पाळतो. त्या ब्रह्मचर्य पाळत असताना सगळ्या वस्तू आपल्या स्वतःच्या असाव्यात, परक्याच्या आपण कधीही वापरायच्या नाहीत. कारण साधना करत असताना परिक्रमेत व्यासदंड असेल, कमंडलो असेल, तुमची जपमाळ असेल, तुमचं जपयंत्र असेल, तुमची जेवणासाठी लागणारी जी काही थाळी असेल, ज्याला आपण प्लेट म्हणतो, ती जेवणाची ताट आपल्याकडे असावं. पाणी पिण्यासाठी ग्लास असावा, एखादा छोटासा चमचा असावा, छोटी आपली वाटी असावी. सगळं जे काही जीवन आवश्यक साहित्य लागतं ते स्वतःकडे असावं. आश्रमामध्ये सगळं भेटतं. आश्रमामध्ये तुम्हाला सगळं काही भेटतं, पण आश्रमावाल्यांचे 2 शब्द कानावरती घ्यावे लागतात. आश्रमावाले सांगतात, साधू समाज ज्या वेळेस तुम्हाला सेवेसाठी बोलवतात, त्यांच्या आश्रमात तुम्ही ज्या वेळेस विश्रामासाठी जाता, त्यावेळेस तो साधू समाज स्वतः तुम्हाला सांगतो की भगवान जी नर्मदे हर, खुद की थाली निकालिए, खुद का आसन निकालिए, खुद की पूजा करिए. खुद की मतलब खुद की नहीं, तो खुद जो परिक्रमा में चल रहे हो तो उस माँ नर्मदा मैया की पूजा करिए. त्यामुळे आपण आपलं स्वतःचं साधन स्वतःजवळ ठेवावं, जेणेकरून आपल्याला कोणाचे शब्द कानावरती घ्यायची गरज पडली नाही पाहिजे. आणि परिक्रमा ही ओंकारेश्वरवरूनच सुरू करा. अमरकंटकवरून जरी सुरू केली, पूर्ण करून अमरकंटकला जायचं, अमरकंटकवरून परत गाडी करून ओंकारेश्वरला यायचं. ओंकारेश्वरला भगवान ममलेश्वर, भगवान ओंकारेश्वर यांच्यावरती मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेचं जल समर्पित करून मगच आपली परिक्रमा ही पूर्ण होत असते. म्हणून ओंकारेश्वरवरून परिक्रमा ही सुरू करा, एवढं मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओ खूप लांबवर होत चाललेला आहे, म्हणून मी या व्हिडिओमध्ये 2026-27 साली मा नर्मदा मैयाची परिक्रमा कधी सुरू होते हे सांगणार होतो, पण आली ओघ्यामध्ये तुम्हाला मी छोटी माहिती दिली. ब्रह्मचर्य पाळत असताना प्रत्येक गोष्ट आहे, परिक्रमेमध्ये कसं राहायचं, काय करायचं, मी त्याच्यासाठी परत दुसरा व्हिडिओ बनवतो. या व्हिडिओला तत्पुरतं मी या ठिकाणी थांबतो. परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये साहित्य काय काय लागतं ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्वांनी तयार राहा. या व्हिडिओला सर्वांनी शेअर करा, लाईक करा. आवडल्यास पुढच्यांनाही पाठवा. आणि नवीन परिक्रमावासियांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, त्यांच्यासाठी ही माहिती नक्की पाठवा, ही हात जोडून विनंती. या व्हिडिओला इथंच पूर्ण विराम देतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. व्हिडिओ आवडल्यास संत विचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. आणि आपल्या नवीन परिक्रमावासियांसाठी ही माहिती अत्यंत गरजेची आहे, त्यांच्यापर्यंत माहिती पोचवा. मा नर्मदा मैयाच्या सेवेमध्ये तुम्ही सहभागी व्हा, अशी विनंती करून सेवेला पूर्णविराम. रामकृष्ण हरी.